11 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान आरोपीने फिर्यादीस तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणून फिर्यादीला काम करीत असलेल्या सुंदरलाल चौक येथील जझीरा हॉटेलमधून बाहेर घेऊन गेले असता त्याच्यासोबत असलेले अधिक 2 आरोपी इसम हे त्याच्या दुचाकीवर बसून होते। त्यावेळी चारही आरोपितांनी फिर्यादीला ओला कंपनीच्या व्हेइकलवर जोर जबरदस्तीने बसवून आरोपितांसोबत असलेले दुसरे स्प्लेंडर दुचाकी यांच्यासह मोसिकॉल जीनच्या खुल्या मैदानात घेऊन गेले व त्या ठिकाणी फिर्यादी याला मारहाण करून त्याचा ॲपल कंपनीचा 16 प्रो मोबाईल अंदाजे किंमत 1 लाख रुपये हा जबरीने हिसकावून घेतला व त्याला चाकूचा धाक दाखवून पुन्हा फिर्यादीस चारही आरोपित इसमांनी प्रवीणनगर रोडवरील मणिपूर लेआउट नावाच्या निर्जन ठिकाणी नेऊन त्यास मारहाण करून चाकूच्या धाकावर पैशाची मागणी केली। फिर्यादी याने घाबरून त्याच्या बहिणीच्या फोन पे वरून 5000 रुपये आरोपितांच्या सांगण्याप्रमाणे मेडिकल स्टोअरच्या स्कॅनरवर ऑनलाईन स्वरूपात बोलावून घेऊन ते रोख रक्कम सुद्धा आरोपितांनी फिर्यादीकडून हिसकावून घेतली। असा एकूण 1,05,000 रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेतला। तसेच मोबाईल हवा असेल तर 10,000 रुपये आणखी द्यावे लागतील, नाहीतर मोबाईल फोडून टाकू व पोलिसात तक्रार दिल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली। अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 580/2025 कलम 309(6), 140(3), 351(3), 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास करता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीबाबत गोपनीय माहिती काढली असता आरोपी यांनी पोलिसांनी त्याला अटक करू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली होती, तरी पोलिसांनी आरोपीचा मागोवा तपासाचे कौशल्य वापरून आरोपी निष्पन्न करून आरोपी 1 कृष्णा उर्फ क्रिश प्रमोद सूर्यवंशी वय 20 वर्ष राहणार लक्ष्मीनगर अमरावती व अनिश उर्फ अंशु अनिल वाघमारे वय 20 वर्ष राहणार लक्ष्मीनगर अमरावती यांचा शोध घेऊन त्यांना शिताफीने अटक केली। तसेच एक विधी संघर्षित बालकास सुद्धा ताब्यात घेण्यात आले। वर नमूद आरोपी इसम व विधी संघर्षित बालक याच्याकडून त्यांनी गुन्ह्या जबरीने चोरी केलेला ॲपल कंपनीचा आयफोन 16 प्रो अंदाजे किंमत 1 लाख रुपये तसेच रोख 2,000 रुपये व गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या 2 दुचाकी अंदाजे किंमत 1,70,000 रुपये व चायना चाकू अंदाजे किंमत 200 रुपये असा एकूण 2,72,200 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला व गुन्ह्याचा तपास चालू आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।